भाजप आणि शिवसेनेमधला अंतर्गत नाराजी ही शमल्याचं चित्र आज पाहायला मिळते। कारण रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली। मात्र आता या महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा असल्याचं बोललं जातंय। कारण ज्या बैठका होतायत सातत्यानं त्यामध्ये कुठेही राष्ट्रवादीचे नेते दिसून येत नाहीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरजजी, खूप मनापासून स्वागत तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। आपण पाहतोय की एकीकडे भाजप शिवसेनेचे राज्यातल्या विविध भागात वाद होते आणि ते दिसून आले होते स्पष्टपणे। आता काल एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची बैठक झाली। आज त्या दोघांनी म्हटलं की महायुती आगामी पालिकामध्ये एकत्र लढणार, पण या होणाऱ्या बैठकांमध्ये कुठेही राष्ट्रवादी दिसून येत नाहीये। राष्ट्रवादीची या सगळ्यावर नेमकी काय भूमिका? हे बघा, महायुती म्हणून तिन्ही पक्षाचे नेते याबाबतचा अधिकृतपणे निर्णय घेतील। आमचे नेते तिन्ही पक्षाचे पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती क्रमांक 1चा पक्ष कसा राहील या बाबतीचा पूर्णपणे ते हे करून भविष्य काळामध्ये आपल्याला महायुती एकत्र दिसेल। आता सध्या चर्चा शिवसेना आणि भाजपमध्ये चालू असेल तरी काही ठिकाणी राष्ट्रवादीशी चर्चा झाली आहे, समन्वय समितीमध्येही चर्चा चालू झालेली आहे। त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये तुम्हाला हे सगळे आपल्याला चर्चा दिसतील। सूरजजी, मात्र अशी पण एक शक्यता आहे की मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे सोपवण्याला भाजपचा विरोध आहे। नवाब मलिक यांच्यावरती आरोप झालेले आहेत, कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही। आता कोण काय म्हणतं याच्यापेक्षा महायुतीतले नेते काय ठरवतात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। खालच्या पातळीवर प्रत्येक जण काही बोलत असेल तर त्याला उत्तर देणं आम्ही काही तेवढं महत्वाचं समजत नाही। उद्या भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी आमच्या नेते बसून एकत्रित ते निर्णय घेतील आणि त्या निर्णयावरती पुढचं आमची माहिती करेल। जी सूरजजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे आता आगामी काळात या तीनही महत्त्वाच्या नेत्यांसंदर्भात काय महत्त्वाचा निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र नवाब मलिकांकडे राष्ट्रवादीचं मुंबईतलं नेतृत्व सोपवण्याला भाजपकडून विरोध होतोय अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। आगामी महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असं आज एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे। महायुती ही एकत्रित लढणार असं जरी या दोघांनी म्हटलेलं असलं तरी मात्र ज्या महत्त्वाच्या बैठका सध्या राज्यात पार पडताय, नागपूरमध्ये या बैठकांचं सत्र सुरू आहे। या बैठकांमध्ये मात्र कुठेही राष्ट्रवादीचे नेते दिसून येत नाहीये। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला बाजूला सारलं जातंय का? नवाब मलिकांवरची जी नाराजी आहे ती स्पष्टपणे आता दिसून येते का, असे चर्चा सुरू झालेल्या आहेत। आगामी काळात महानगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग हा कुठेही दिसून येत नाहीये। तर महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा दिसून येतोय। युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सत्र सुरू आहे, मात्र या बैठकांमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग दिसत नाहीये। मुंबईत राष्ट्रवादीचे नेतृत्व मलिकांकडे सोपवण्याला भाजपचा विरोध असल्याचं बोललं जातंय।